रंगदेवता, रसिक देवता व तमाम मायबाप ग्रामस्थांना वंदन करून अंगभूत कलागुणांना व्यक्त करून आम्ही जय माता दी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुरबे सादर करीत आहोत लावणी. लावणी एक शोकांतिका. 13व्या शतकांपासून परंपरागत चालत आलेल्या गाण्यांपासून 16व्या शतकात संत शाहीर मनमय स्वामींनी रचलेल्या भक्तिमय लावणीपासून लावणी ही परंपरा सुरू झाली. पायातल्या घुंगरांच्या तालावर, नजरेच्या वेदक नजाकतीवर, चपकळ अंगातून, हृदयातून, ओठातून व्यक्त केलेल्या भावनेवर भल्या भल्यांना नाचायला लावणारी सुमधुर ध्वनी म्हणजे लावणी. लावणी लावणी म्हणजे लावणीचा फड, तमाशा, बतावणी, वग, सोंग, जुगलबंदी, सवाल जवाब, बेदक अदाकारा ते नाचा, ढोलकी वादक, पेटी वादक, तुंतुन वादक, सहनृत्यांगणा, शाहीर यांचं अख्खं कुटुंब असते. त्यांचं खरं आयुष्य कसं असते, मनातल्या वेदना लुप्त करून केवळ प्रेक्षकांना मनोरंजनातून व्यक्त केलेल्या भावना हसत हसत फक्त पोटाची भूक भागवणाऱ्या तमाम लावणी कलाकारांची आयुष्याची कथा म्हणजे लावणी एक शोकांतिका. नमस्कार मंडळी, मी शाहीर दिनकरराव मोहिते. रसिकजन हो, आपल्या समोर आपल्या मनोरंजनासाठी आमच्या नृत्याचा आविष्कार सादर करणार आहोत. लावणीच्या दुनियेतील नावाजलेला फड म्हणजे वैजंती सातारकर. तर मंडळी, स्वागत आहे वैजंती सातारकर. राम राम पाहुणं, अगदी कोपऱ्यापासून नमस्कार. ऐका, समद्या लावणी प्रेमीच्या दिलाची धडकन, आमच्या फडाची शान येतंय बघा, नैना सातारकर. राम राम पाहुणं, आता कसं वाटतंय? काळीच घट्ट बांधा की बांधलेलं सोडाया येऊ, नाहीतर चोराया येईल तुमची लाडाची नैना. ये ये ये, तू पण ये. गणप्या नाच्या आधी धुवून ये जा तुझा माखलेला बोच्या. आता ग बया, मेल्या शेण फोडो तुझ्या तोंडावर नि फोडो येवो तुझ्या फोडो येवो तुझ्या मांडीवर. अर थांब की र, तुझ्या तोंडाला काही लगाम? गणप्या, तू इथला ना तिथला, मध्येच येऊन बसला. ना रंग ना डंग, तुला एवढा मास कसला? अरा 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 अरा, ये शाहीर, आवर तुझं तोंड. तुझ्या तोंडाला लागो आग ने तुझं केलं खावो जंगलातलं वाघ. अहो शाहीर, सरपंच येत आहेत, त्यांची विचारपूस घेऊ की नको? ओ नाही ना बाई, आरा काय ती तुमची अदा आणि काय ती नजर, घायल झालो की मी. सरपंच, आता झाडाचं मुळच एवढं भक्कम हाय, तर झाडाची फळं रसाळ मधाळ येतील ना? साहेब, काय तुमची खिदमत करू? चहा पाणी की नृत्याचा वर्षाव करू? साहेब, वाजवा वाजवा लवकर, बघूया की एकदा आता. इथं जीव जाईल की काय आता? नुसतं असं झालंय. वा नाही ना, तुझ्याशिवाय नाही जीवाला चैना. थोबाड बघ मेल्याचं, दाखव त्याला आईना. बघ बघ, नाहीतर लेंग्याची नाडी सुटून जाई ना. नाही ना बाई, होऊन जाऊ दे तुमची अदा. आता मी झालोय बघ तुझ्यावर फिदा. नैना, उडवून टाक ज्वानीचा बार, न होऊन जाऊ दे नजरेचा वार. घे की सुरेख ताल, निकर समध्यास निघायाल.
वा नैनाबाई वा, नुसत्या दिलाचं पाणी पाणी झालंय. साहेब बघा की, दिलाचंच काय तुमच्या अख्ख्या अंगाचं पाणी पाणी झालं या की. नैना, आता तुझी मैफिल रंगेल ती फक्त माझ्या पुढं. ध्यानात ठेव, तुझ्या काळजाचा खरा धनी मीच हाय, दुसरा कुणीच नाही. ए शाहीर, वैजंती, या इथं. पुढच्या आठवड्यात भैरवबाबाची जत्रा हाय व जत्रेला सवाल जवाबाचा जंगी मुकाबला रंगणार हाय. लाखाचा इनाम हाय. मग घ्या की नाव टाकून त्या इनामावर. म्हणजे काय र? आता नैनाबाई असल्यावर दुसऱ्या कुणाचं काय चालणार? वैजंतीबाई, ही घ्या मानाची सुपारी. सुपारी फोडली म्हणून समजा. मायबाप प्रेक्षक हो, असे कितीतरी तमाशा लावणीचे फड पोटाच्या भुकेसाठी गावोगाव फिरत असतात. कलागुणांना सादर करून गडीभर जीवनाचा आनंद घेत असतात. रसिक हो, हा आमचा फड, नंदा जवलीकरांचा फड. या नंदाबाई. राम राम पाहुणं, कसं काय मंडळी, बरं आहे का? अन काल काय ऐकलं ते खरं आहे का? बया बया बया, खरं काय खोटं काय तुम्हासनी थोडं सांगेल त्यो. रसिक जन हो, आमच्या फडाची जान, माझी लेक मनानं नेक, अन जिच्या नजरेनं घायाळ झालेत अनेक, येत आहे सुगंधा जावळीकर. राम राम मंडळी, घ्या की नमस्कार आमचा वाकून, की ठेवलाय तसा झाकून. आता ग बया, हिला काय लाज? तुला काय ग त्याचं, झाकून ठेवलंय की उघडं ठेवलंय? त्याचं सामान हाय की. अरे फुकणीच्या सामान नाही, मन म्हणते मी, मन. मन झाकून ठेवलंय का? आलं की नाही डोसक्यात? डोक्यात यायला तसं डोकं असावं लागतं. ह्या बाप्याला डोकं नाही, रिकामी खोकाय वाटतंय. बया बया बया, मुर्दा पडला तुझा. सांगते डोकं नाही, खोकं हाय खोकं. अरे तुझ्या लेंग्याला पडलाय बघ भोक भोक. अरे शाहीर, जरा आवरा की. गावचं पाटील येतंय म्हटल्यावर मान पानाचं बघावं लागल की नाही? स्वागत आहे दौलतराव पाटील साहेब. कसं काय येणं? आमचं येणं जाणं ठरवणारं तुम्ही कोण? आमच्या मनात येईल तिथं जाऊ आणि तलब आली की पाहिजे तेव्हा मैफिली उठवू. पाटील हाय मी, पाटील या गावचा. पाटील, तुमच्यासाठीच एवढी तयारी. तुम्ही सांगाल तर उडवून टाकू की बार. सुगंधा, तुझ्या ज्वानीच्या गंधाने पार घायाळ झालोय मी. उठल्या बसल्या तुझाच चेहरा येतोय समोर. सुगंधा,
ज्वानीची नशा खूप वेगळी असते ग. तुझा धरलेला हात आता कायम माझ्या हातात राहील. एकदा ह्या पाटलाची नजर एखाद्यावर गेली की पाटलाची झालीच म्हणून समज. आता ही आमची ओढ म्हणावी की तुमची खट्ट्याळ खोड म्हणावी. हो सुगंधाबाई, तुमच्या ह्या चिरीमिरीची लज्जत चाकवा की एकदा मास. की नुसत्याच त्या पुतळ्यावानी उभे आहेत तुमच्या माग नुसती कंबर हलवत. ए चंगू मंगू, मी हाय की, देतो जॉनीचा मसाला, घ्या की. तू तर फुसकाबार आहे, तुझ्यात काय नाही. हे सुगंधा, दाखव की आम्हाला बी तुझी एक झलक, तुझ्या नजरेची अदा. खूप नाव ऐकलंय तुझं, आता होऊन जाऊ दे. आधी हात तर सोडा पाटील, एवढं उतावळपणा बरं नाही. तोंडातून निघालेली बात नि बाईचा धरलेला हात मी कधीच सोडत नाही. पाटील हाय पाटील. अहो दौलतराव, हात सोडल्या बिगर नाचेल कशी ती? हो तयार पोरी, दाखव त्याला नाचगाणं. यांची जबरदस्ती, धमकी नि पोटाची भूक हेच आपलं रणगाणं हाय.
वा बाई वा, खुश केलं तुम्ही. अगदी इश्काचा वणवा पेटवलात तुम्ही. आता ह्यात जळून मारावं लागेल वाटतं. पण छट, काय झालं साहेब? जीव भरला नाही अजून. तुमचा सत्कार करावा म्हणतो. बाई, जरा या की वाड्यावर. येतील ना, सारा फड येतो. चांगले 2-3 दिवस करा की मग सत्कार. शाहीर, नंदाबाई, सुगंधा, नीट आहे का? ही सुंदरा माझ्या मनामध्ये भरली आहे. आता हिच्यावर फक्त माझा हक्क, माझी मर्जी चालेल. हिची पर्वा तुम्ही सोडा. पण पाटील ऐका की. बस, मला नाही ऐकायची सवय नाही, याद राखा. मग लगीन करा की माझ्याशी, येते की तुमच्या सोबत. हे सुगंधा, लगीन तुझ्याशी? येड लागलंय का? पायातली वाण पायातच बरी असते. ती कितीही सुंदर असली तरी तिला डोक्यावर घेऊन मिरवत नाहीत, लक्षात ठेव. पाटील साहेब, माफी असावी, पण आमचं पण जगणं हाय. आम्हाला पण नातीगोती पाळावी लागतात. अशी जबरदस्ती कशी चालल? साहेब, आमचा काय ठिकाणा? आज सांगली, उद्या लातूर, परवा कोल्हापूर. पोटाची भूक नेईल तिथं जायचं. तुमच्या हुकमावर व आमच्या हिकमतीवर जगणं आहे सगळं. ते समजा सोडून द्या. पुढच्या आठवड्यात भैरव बाबाची जत्रा आहे. लावणीचा जंगी मुकाबला ठेवलाय. एका बाजूने नैना सातारकर आहे, दुसऱ्या बाजूने मी तुमचं नाव सुचवलंय. तयार रहा, बक्षीस पण खूप आहे. फुटलं नशीब तिचं. आता हिच्यामुळं कोण टिकणार हाय का? नाही ना, असू दे, नाहीतर मैना. सुगंधा उडवेल समद्यांची दैना. नमस्कार प्रेक्षक मायबाप. आज भैरोबाची जत्रा. जत्रेला आलेल्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. आज जशी जत्रा तसेच आज सवाल जवाबाचा जंगी मुकाबला आहे. बघूया प्रेक्षक मायबाप, कोण बाजी मारतो, नैना सातारकर की सुगंधा जावळीकर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. एक ऐतिहासिक मुकाबला, एक ऐतिहासिक मुकाबला. नैना सातारकर विरुद्ध सुगंधा जावळीकर. एक रूपाची खान. तर दुसरीला नृत्याची जाण. ताक दिनाधीन धा. सरपंच व पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. पाटील साहेब, सरपंच साहेब, तुमचं स्वागत आहे. या बसा. ए, खुर्च्या खाली करा रे. केसर काडी रंग साजिरी पैठणी
काळजावर हात ठेवून डोळे उघडे ठेवा. मनाला ताब्यात ठेवून कान उघडे ठेवा, कारण येत आहे नैना सातारकर विरुद्ध सुगंधा जावळीकर. नमस्कार मंडळी. गणपतीला वंदन करून शंकराच्या पडतो पाया. गणपतीला वंदन करून शंकराच्या पडतो पाया. मायबाप तुम्ही आमचे, मायबाप तुम्ही आमचे, अशीच ठेवा लावणीवर माया. मानपान करुनी तयार आमच्या गणगवलनी, घ्या प्रणाम त्यांचा, सादर तुमच्या लाडाची लावणी. मंडळी आता आतुरता संपली. मंडळी आता आतुरता संपली. येते नैना सातारकर आपली. रूपाची खान जिच्या मैफिलीला मान, रूपाची खान जिच्या मैफिलीला मान, सुगंधा जावलीकर अख्ख्या तमाशाची शान. काय शाहीर, आता होऊन जाऊ दे की मुकाबला. ओ पाटील, तुम्ही कंच्या बाजूने, सुगंधा मनामध्ये भरली वाटतं यावेळेस. हो सरपंच, तुमचं तुम्ही बघा. कोण मनात भरली नि कोण मिठीत आली, ह्याची तुम्हाला कसली चिंता. नैना सातारकर लावणी फड आपले स्वागत करीत आहोत. आज होऊन जाऊ दे कोण कोणावर भारी ते. रसिक मायबाप हो, आम्ही सुगंधा जावलीकर लावणी फड सौंदर्याची खान लुटायला तयार व्हा. जिथं खुद पाटील घायल झालं हिच्या नजरेचा, तिथं हे तातूर मातूर काय टिक धरणार. हा मने सौंदर्याची खान, चुलीत घाला तुमच्या नटीचं सौंदर्य आणि बसा बोंबलत तोंडाला काल फासेपर्यंत. बसेल की ग, तुझ्या बयाचं काय. सरपंचाला लावलं धंद्याला नी त्याचाच खांदा हिच्या खांद्याला. मग होऊन जाऊ दे की मुकाबला. अहो नर नारीचे मिलन घडता, जीवन वाये जन्माला. अहो नर नारीचे मिलन घडता, जीवन वाये जन्माला. तिन्ही त्रिकाळी सत्य से हे ठाऊक अवघ्या जगताला. अग सांग तू ऐशा मिलना विना, जन्म कुणाचा झाला ग. अन कुणा नारीन कसा अन कधी चमत्कार हा केला ग. ऐका अहो नसे नारी ती ऐरी गैरी, आदिशक्ती हा जगती ग. सांब शिवाची अर्धांगी, तिज माय पार्वती म्हणती ग. अहो अंगमळातून बालक रचिला, चमत्कार तो गणपती. अन त्याच गणाची आज थोरवी कार्यारंभी गाती ग. काय नाही ना बाई, कसा वाटला जबाब. आता आम्ही टाकू का सवाल. बघा जमतंय का. ऐका अस्सल नाग तो महाविषारी, तरी तो ठरतो जगी परा.
कोणता प्राणी नारी नाकाहूनही क्रूर खरा ग ग ग ग. आता द्या की उत्तर नाही ना बाई. ऐका जन्मापासून मरेपर्यंत ऐवज बाई जपते ग. अब्रू लुटणाऱ्या सैतानाला क्रूर विषारी म्हणते ग ग ग ग ग. शाबास. आता टाका तुमचा सवाल. टाका तुमचा सवाल. टाका. ऐका अगा भाळाहून विशाल भारी कधी लोण्याहून मौसूत ग. अग आभाळाहून विशाल भारी कधी लोण्याहून मौसूत ग. फिक्की पडते चंदन काडी झिजन त्याच अद्भुत ग. अग डोळे भरले होय सावले कधी पाठीचा ताठकना कधी प्रसंगी तांडव करणे होई भोळा सांब पुन्हा. देवदानवा नाही होता प्रत्येकाला असतो ग. नकोस शोधू पुराण पोथ्या घराघरातून दिसतो ग. आता तुमची बारी सुगंधाबाई. द्या की उत्तर. लई मोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो ग. उमगायाला सोपी आई बाप कुणाला कळतो ग. जन्म घेईजे त्या साऱ्यावर त्याच्या गुणाची छाप दिसे. सवाल होता फक्कड ज्याचा जबाब केवळ पापासी. आता तुम्हीच सांगा मायबाप प्रेक्षक हो, कोण जिंकलं, नैना की सुगंधा? हा हा म्हणे कोण जिंकल? सुगंधात जिंकली हाय. हे ठरवणारी तू कोण? पाटलासनीच ठरवू दे की. हारजीत होणार आहे, मग हमरी तुमरी कशाला? सुगंधात जिंकली, विषय संपला. ए बघ बघ बंद करा. सरपंच साहेब, हे खरं नाही. तुमची काय इज्जत आहे की नाही? असून पण काय फायदा, इथं पाटील यांच्यावर भारी. ए, ए, ए तुम्ही कोण ठरवणार? इथली जनता ठरवेल, उगीच दादागिरी नको. हे सुगंधा, सगळं सोडून दे, चल माझ्यासोबत वाड्यावर. वाड्याची राणी बनवतो राणी. ऐश करशील ऐश. नाव काय द्याली ह्या नात्याला? बोला पाटील. नात्याचं नंतर बघू, तू चल. नाही, मी नाही येणार. साली मला विरोध, बघून घेईल एकेकाला. डोले असते तर समद्यासनी बघितले असते तुम्ही, फक्त शरीरावर वाकडी नजर गेली नसती.
हे नाच्यासारखा राहा. तोंडाचा तुंतुना घेऊन समोर येऊ नको, नाहीतर तुंतुनाच्या तारी सकट गुंडाळीन तुला. हरामी. कष्टाचं खातो पाटील, पोटासाठी हाजी आजी करतो, पण इमान गावणीला बांधलं नाही. पाटील, ही जबरदस्ती आहे. कसं सहन करायचं? कलेचा स्वाद घ्या, विनाकारण वाद नको. नैना असो की सुगंधा, लावणी नाचून कलानृत्य सादर करतात. त्यात तुमची नजर वाकडी, त्याला आम्ही काय करणार? सरपंच साहेब, आम्ही पोटासाठी नाचतो, गावोगाव हिंडतो. सगळेच असे अंगावर आले तर दाद मागायची कुणाकडं? नाही ना बाई, आता तुम्ही दिसायला गोड, तर तुमच्याकडे ओढ लागेलच ना. बघताय काय? फोडून काढा सगळ्यांना, तोडून टाका सगळा फड. काय करावं समजत नाही, डोका गरा गरा फिरत या. ए गणप्या, आता तरी माणसात बोल. शाहीर, कालच्या रात्री त्या सरपंचाच्या माणसांनी ओढत नेलं मला. नको तिथं शरीरावर जखमा केल्या. शाहीर, काय चुकी हो आपली. गरीबवर मनोरंजन करतो, पैशापेक्षा कला जोपासतो, पण कधी समज नाही असते. गडगडणाऱ्या डगातून लख वीज पडावं, तसं या निर्दयी लोकांचे शब्द हृदयावर पडतात. सरपंच, पाटील यांच्यासारखे आया बहिणीवर शिव्या देऊन जातात. साधं मिसरूड फुटलेलं पोरग डोक्यावर टपली मारून जातं र. लांब कुठेतरी जगत असतं रे आपलं कुटुंब. त्यांचं जगणं भलं व्हावं म्हणून ही तडजोड. कधी कधी उपाशी राहून पाणी पिऊन दिस खळावं लागतं, पण या फडाची साथ सोडत ना. लिहायला बोलायला चुकत ना. आपण काय पैशापायी करतो काय हे? अरे शेतात मजूर म्हणून राबलो तर 2 वेळचं जेवण पोटभर मिळत, पण हा वारसा, ही कला जोपासाची जबाबदारी आहे. मग त्यासाठी काही सहन कर. शाहीर, गेल्या आठवड्यात बा गेला र, सांगून गेला की माझ्या तिरडीला खांदा व चितेला आग द्यायला त्या दारिद्र्य नाचाला बोलवायचं नाही. काय केलं एवढं मी? त्या कलेची इमानदारीच ना. कधी कधी असं वाटतं समद सोडून जावं, नदीत जीव द्यावा, संपून टाकावं स्वतःला. अरे वेड्यांनो, सगळ्यांनी असा विचार केला तर ही लावणी, हा फड जिवंत ठेवेल कोण? हा वाडवडिलांचा वारसा जोपासायची जिम्मेदारी आपली आहे. मायबाप प्रेक्षक हो, आता तुम्हीच सांगा, ही कला आहे, तिची कदर करायची की पायाखाली तुडवून तिला बेदखल करायची? शेकडो वर्षाची परंपरा या लावणीला. 2 घडीच्या करमणुकीसाठी बाई आपलं नृत्य सादर करते, नाचते, रमते नि पोटाची भूक भागवते. नव्या लावणीने जुन्या लावणीच्या सोनेरी पर्वाला कलाटणी दिली आहे. विठाई नारायण गावकर, सुरेखा पुणेकर, सुलोचना चव्हाण यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. लावणी नृत्याला तळागाळात पोहोचवणारे शाहीर पठ्ठे बाबूराव, राम जोशी, होणाजी बाळा, शाहीर हैबती, परशुराम, सगनभाऊ हे खरे मानकरी. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित स्वर्गीय विठाबाई नारायण गावकर,
ह्यांनी वडिलांना दिलेल्या शब्दाखातीर प्रेक्षकांसाठी लावणी मरेपर्यंत सादर केली. रंगमंचावर नृत्य चालू असताना प्रसूती वेदना सहन करत स्टेजच्या मागे बाळाला जन्म दिला. दगडाने नाळ ठेचून पुन्हा लावणीची अदा सादर केली. नाचल्यावरही तिचे शब्द होते, पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची मला. पडद्यावर लावणी जिवंत ठेवले ते म्हणजे जयश्री गडकर, संध्या, उषा चव्हाण ह्यांनी. लावणीचा एक फड म्हणजे निव्वळ फड नसते, तर ते अख्खं कुटुंब असते. ही सर्व पात्रे नव्या लावणीच्या नकाशातून गायब झाली आहेत. तमाम प्रेक्षकांना हात जोडून एकच विनंती आहे, अस्सल लावणी, अस्सल अदाकारी जिवंत ठेवा. या सगळ्या पात्रांचा सन्मान करा, नाहीतर उद्या उजाडणाऱ्या दिवसात लावणी म्हणजे काय हा प्रश्नचिन्ह राहील. धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी.